एआय तुमच्यासाठी खूप काही करू शकतं, पण या 4 गोष्टींसाठी एआय वर डोळे झाकून विश्वास ठेवणं शक्यतो टाळलं पाहिजे. आजकाल आरोग्यापासून गुंतवणुकीपर्यंत अनेक जण एआय कडून सल्ला घेतात, पण काही निर्णय असे आहेत जिथे एआय फक्त तुम्हाला माहिती देऊ शकतं, अंतिम निर्णय अजिबात नाही. यातील पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य. लक्षण सांगून एआय कडून आजाराचं निदान किंवा औषधाचा डोस घेणं शक्यतो टाळलं पाहिजे. गंभीर आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्लाच महत्वाचा आहे. यातील दुसरी गोष्ट म्हणजे पैसे आणि गुंतवणूक. शेअर मार्केट, क्रिप्टो, म्युच्युअल फंड्स किंवा कर्जाबाबत एआय कडून माहिती घेऊ शकता, पण त्यावर आधारित थेट पैसे गुंतवणूक अजिबात करू नका. तुमची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे सर्वात योग्य ठरते. यातील तिसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर प्रकरण. कायदेशीर नोटीस, करार किंवा कोर्टाच्या प्रकरणात एआय ने दिलेली माहिती अंतिम मानू नका. कायदे बदलत असतात आणि प्रत्येक केस ही वेगळी असते. त्यामुळे त्या संबंधीचा वकिलांचा सल्लाच घेणे सर्वात गरजेचे आहे. आणि यातील चौथी गोष्ट म्हणजे नातेसंबंध आणि मोठे लाईफ डिसिजन्स. लग्न, घटस्फोट, नात्यातील वाद किंवा करिअर बदलासारखे निर्णय फक्त एआयच्या सल्ल्यावर घेऊ नका, कारण याविषयीची एआय माहिती देऊ शकतं, पण तुमची परिस्थिती, भावना आणि नात्याची खोली माणसासारखी समजून घेऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, एआय हा तुमचा असिस्टंट आहे, डिसिजन मेकर अजिबात नाही. योग्य माहिती मिळवण्यासाठी एआय वापरा, पण गंभीर निर्णय घेताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि स्वतःचा विवेक नक्की वापरा. अशाच उपयोगी एआय टिप्ससाठी फॉलो देखील करा.